सुरुवातीला बातमी अर्थातच येते ती मराठवाड्यातनं। याचं कारण कोसळलेला संसार, कारण तुफान पाऊस बरसला आणि त्यामुळे संसार अक्षरशः कोलमडून गेलेला आहे, कोसळून गेलेला आहे आणि त्याच्यानंतर विस्कटलेली मनं। कारण ज्या पद्धतीने पाऊस पडला ते बघता अनेक जण, अनेक मंडळी जी आहेत ती अक्षरशः मनातनं कोलमडलेली आहेत आणि उद्ध्वस्त झालेली आहेत सगळी घरं। सगळीकडे जी स्थिती आहे ती आपल्या समोर आहे आणि त्यामुळे अर्थातच सगळ्यांना प्रतीक्षा होती ती आता मदत केव्हा आपल्याला मिळते, सरकार केव्हा ही पाहणी करते, केव्हा मदत देते। मराठवाड्यातल्या जवळपास प्रत्येक घराला अंधाराच्या साम्राज्याने ग्रासलंय। पुराच्या पाण्याने सारं धुवून खरबडून निघालंय। नजर जाईल तिथवर पाणी आणि नजरेतही न मावणारं पाणी। मराठवाड्याची हीच कहाणी अवघ्या महाराष्ट्रामध्ये काळजाला घरं पाडणारी आहे। उन्हातानात काट्याकुट्यात अंधार डोळ्यात साचवत तहान भुकेची शिदोरी जन्मभर उशाला बांधत तिळातिळाने वाढवलेली पिकं पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे क्षणार्धात झोपली। कष्टाने उभारलेल्या प्रत्येक गोष्टीला मिळालेली ही चिरनिद्रा शेतकऱ्याच्या कित्येक रात्री वैऱ्याच्या करून गेली आहे। गमावलेलं भान आणि सावरण्याचं आव्हान अशा दुहेरी कात्रीत बळीराजाला सापडलेलं आहे आणि त्याला आता बाहेर काढायचं आहे, त्यासाठी देवाला साकडं घातलं जातंय। आणि या सगळ्याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया। मुख्यमंत्र्यांचा दौरा झालेला होता, सोलापूर आणि लातूर दोन जिल्ह्यांमध्ये दौरा झालेला आणि तिकडे मुख्यमंत्र्यांनी जाऊन सविस्तरपणे पाहणी केली आणि तिकडच्या परिस्थितीची माहिती घेतलेली आहे। डोळ्यासमोर अंधार दाटलेल्या शेतकऱ्याला धीर देण्यासाठी मुख्यमंत्री थेट बांधावर पोहोचले। नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना त्यांनी निकष बाजूला ठेवून सरसकट मदतीची घोषणा केली आहे। तसंच ओला दुष्काळ केवळ बोलीभाषेतली टर्म असल्याचं सांगत त्यांनी पूर्ण मदतीचं आश्वासन दिलं। बांधावर जाऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला। शासन म्हणून मी आपल्याला या निमित्ताने आश्वस्त करतो की सगळे निकष बाजूला ठेवून आम्ही सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार आहोत आणि जेवढी वाढीव मदत आम्हाला करता येईल ती करण्याचा आमचा प्रयत्न असेल। आणि एवढंच नाही तर ज्यावेळेस आपण टंचाई घोषित करतो, टंचाईच्या वेळी ज्या उपाययोजना आपण सगळ्या करतो याला टंचाईत समजून तशा प्रकारच्या सगळ्या उपाययोजना या ठिकाणी आम्ही लागू करणार आहोत। तातडीची मदत हा महत्वाचा विषय आहे। ती तातडीची मदत पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये देण्याचं काम आम्ही करू आणि केंद्र सरकारही मदत करणार आहे। आपल्या माहितीकरता मी सांगतो की एनडीआरएफ मध्ये काही ऍडव्हान्स पैसे केंद्राने आपल्याला दिलेले असतात, जे आपण खर्च करणं चालू केलाय आणि आपण जे काही पैसे खर्च करू त्यातले जे त्यांच्या नावमध्ये बसतात ते आपल्याला ते प्रतिपूर्ती करतात। मागच्याही काळामध्ये तसंच झालेलं आहे। पंचनामे जे आहेत ते जेवढे आमच्याकडे येतात त्याच्यावर आम्ही कारवाई चालू केली आहे। बाकी आम्ही सांगितलंय जिथे करणं शक्य नसेल तिथे नुसतं ड्रोनने देखील पंचनामा केला तरी चालेल। ड्रोनचा पंचनामाही आम्ही मान्य करून घेऊ आणि म्हणूनच आपल्याला केवळ आपल्या रेकॉर्डला त्या भागात पाणी गेलं एवढंच आपल्या रेकॉर्डला असलं पाहिजे। त्यामुळे ड्रोनचा पंचनामा देखील आपल्याला मान्य असेल। कोणी मोबाईलवर फोटो काढूनही आपल्याला दिला तरी तो पंचनामा आपण मान्य करू, काही अडचण नाहीये। ओला दुष्काळ ही बोलीभाषा आपल्या एकूण जे काही दुष्काळाचं मॅन्युअल आहे त्याच्यामध्ये ओला दुष्काळ अशा प्रकारची कुठली व्यवस्था नाही। तथापि मी त्याचा अर्थ असा समजतो की साधारण दुष्काळाच्या काळामध्ये ज्या ज्या आपण वेगवेगळी सूट किंवा वेगवेगळ्या योजना राबवतो त्याच्यातले पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ नाही तर पिण्याच्या पाण्याची सोडून बाकी सगळ्या योजना इथे राबवल्या पाहिजेत, ते आपण राबवू। त्यातले सगळ्यात प्रमुख काय असते तर आपण विजेचं जे बिल आहे ते विजेचं बिल आपण रद्द करतो, म्हणजे ते तेवढ्यापुरतं स्थगित करतो। पण आता तर आपण विजेचं बिलच घेत नाहीये, त्यामुळे विजेचं बिल आपण घेणार नाहीये। तर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद केलेला आहे आणि मदतीची घोषणा केली। कोणत्या नेमक्या महत्वाच्या घोषणा आपण बघतोय। निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार, खूप महत्वाची मोठी घोषणा झालेली आहे। टंचाई समजून टंचाई वेळीच्या सर्व उपाययोजना लागू करणार आणि तातडीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देणार। ड्रोनद्वारे केलेले पंचनामे ग्राह्य धरण्यात येतील। ओला दुष्काळ ही केवळ बोलीभाषेतली टर्म आहे असं मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं।